हॅलो नमस्कार, मी ज्योती शिंदे स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं माझ्या ज्योती शिंदे ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये. हा माझा सेकंड ब्लॉग आहे आणि काल जो होता तो माझा फर्स्ट ब्लॉग होता. आणि मला खरंच छान वाटते की मी मिनिमम 1 मिनिटाचाच माझा व्हिडिओ होता. जस्ट माझं इंट्रोडक्शन दिलं होतं मी. आणि मला असं वाटलं पण नव्हतं की त्या व्हिडिओलाही मला बऱ्यापैकी असं वाटलं होतं की 10, 20, 30 असे व्ह्यूज मिळतील. पण मला छान व्ह्यूज मिळाले आणि माझे बऱ्यापैकी सगळ्यांना सपोर्ट केला. त्यासाठी सगळ्यांचं मनापासून आभार. आणि आज माझा हा सेकंड ब्लॉग आहे. आज आहे सोमवार. म्हणजे सगळी कामं आवरली आहेत घरातली, कारण सकाळी मला करायलाच लागतं, कारण मिस्टरांचा डबा, मुलाचा स्कूलचा डबा, श्रेयसचा स्कूलचा डबा, ह्या सगळ्या गोष्टी आवरून. आणि पाण्याचाही थोडासा प्रॉब्लेम आहे पुण्यामध्ये, तो पाण्यासाठी आपल्याला लवकर काम आवरून घ्यायला लागतं की जेणेकरून दिवसभर थोडंसं स्टोरेज राहील. आणि आज आपण बघणार आहोत की घरच्या घरी, कारण बरेचशा लेडीज असतात की त्यांना बाहेर जाणं शक्य नसतं किंवा पार्लरला, सलूनला जाणं शक्य नसतं. तेवढा वेळही नसतो मुलांमुळे किंवा ऑफिसच्या कामांमुळे किंवा कॉलेजला असणाऱ्या मुलींना पार्लरमध्ये जाणं वगैरे शक्य नसेल. तर आपण घरच्या घरी जे आपलं उन्हामुळे किंवा कशामुळे जे टॅन झालेलं असतं, डेड स्किन झालेली असते, तर आपण ते क्लीनअप करू शकतो, जे की आपल्या घरी जे साहित्य अवेलेबल आहे त्याच्यामध्ये. त्यासाठी तुम्हाला लागणार आहे, म्हणजे जे काही तुमच्या घरी अवेलेबल आहे त्याच साहित्यात आपण करणार आहोत. की कॉफी तर सगळ्यांच्याकडे असते, दूध, कॉटन, ब्लॅक अँड व्हाईट रिमूव्हर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तोही ऑप्शन सांगते की ते तुम्ही पुढे सांगते. आणि फेस पॅक जर मुलतानी मिट्टी किंवा नसेल तर तुम्ही बेसन पीठ किंवा त्याच्या बेसन पिठामध्ये थोडीशी चिमटभर हळद आणि दूध घालून सुद्धा तुम्ही छान क्लीनअप करू शकता. तर चला तर आपण बघूयात की घरच्या घरी अगदी 5 ते 10 मिनटामध्ये छान क्लीनअप असं. सगळ्यात आधी आपण आपला फेस फक्त पाण्याने क्लीन करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावर फेसवॉश वापरणार आहोत. आता मी फेस पाण्याने क्लीन करून घेतला आहे. सो मी सट्टाबिलचा फेसवॉश वापरते. मी फेस वॉश करून आलेली आहे. तर इथं तुम्ही बघू शकता की मी दूध आणि त्याच्यामध्ये थोडंसं तुळशीचं पानं टाकलेत, कारण मला थोडासा ॲक्नेचा प्रॉब्लेम आहे. सो बारीक बारीक पिंपल्स छोटे छोटे असतात, तर ते तुळशीचे म्हणजे तुळशीचा जो रस आहे ना, तो आपण दुधामध्ये टाकला तर त्याने आपले ॲक्ने बऱ्यापैकी क्लीन होतात, कमी होतात. आणि दुधामुळे आपला चेहरा क्लिन्झिंग मिल्कपेक्षाही, जे की सलूनमध्ये किंवा पार्लरमध्ये वापरतात, तर त्याच्यापेक्षाही आपला दुधामुळे चेहरा क्लीन होतो. आणि मी 5 मिनटं तरी दुधामध्ये कॉटन बुडवून तो फेस क्लीन करून घेते, जेणेकरून की पूर्ण जे धूळ आहे, मिट्टी आहे, जे काही डेड स्किन आहे की बऱ्यापैकी ती क्लीन होईल. आणि जिथे जिथे मला असं वाटते की इथे थोडेसं डार्क सर्कल आहेत किंवा इथं थोडंसं माझा फेस जास्त टॅन झाला आहे, तर त्या ठिकाणी मी थोडं जास्त कॉटन फिरवून घेतलं आहे की जेणेकरून ते क्लिअर होईल. आणि त्याच दुधावर किंवा पाण्याचा हात घेतला तरी चालेल, आपण मसाज करायचा आहे. फेसला पाठीमागं खेचायचं आहे, ना की वर, कारण आपला फेसला जे रिंकल्स असतात, फाईन लाईन्स असते, तर ते आपला प्रॉपर वेने जर आपण मसाज केला तर ते स्किन आपली टाईट होण्यास पण मदत होते. आणि तसंच आपल्याला हनुवटीच्या तिथे पण जे खाली डबल चिन येते, तर त्याच्यासाठी पण आपल्याला थोडंसं मसाज करायचं आहे. फोरहेडला रिंकल्स येतात, तर हा मसाज प्रॉपर वेने होणं खूप महत्त्वाचं आहे. आणि डोळ्याच्या इथेही पण आपण करू शकतो. डोळ्याच्या इथे आपल्याला डार्क सर्कल वगैरे असतात, त्याच्यामुळे आपल्याला क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, आणि जो प्रेशर पॉईंट आहे जो की आपल्या दोन्ही आयब्रोच्या मध्ये, जिथं आपल्याला थोडंसं प्रेस केल्यावर खूप रिलॅक्स वाटतं. आणि तेच स्टेप आपण 3 वेळा करू शकतो, कारण क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज असं आपल्याला प्रत्येक स्टेप ही 3-3 वेळा करायचीच आहे. आणि जिथं आपल्याला वाटते की तिथं आपल्याला रिंकल्स आल्यासारखं वाटते की मे बी पुढे येऊ शकते, तर त्या एरियामध्ये थोडंसं, आणि हे सगळ्या गोष्टी एकदम हलक्या हाताने करायच्यात, ना की जास्त प्रेस करायचं आहे. आणि हेही तुम्ही स्टेप करू शकता. ह्यांनी खूप फरक पडतो. आपली फाईन लाईन्स बऱ्यापैकी ही कमी होते, जे की एज वाईज आपल्याला येते. आणि थोडंसं नेकला मसाज करून मी कॉफी घेतली. कॉफीमध्ये थोडंसं दूध मिक्स केलं आहे आणि 2 मिनटं चेहऱ्याला छान स्क्रब केलं आहे.
बघू शकता कॉफीने आपला बराच चेहरा क्लीन झालेला आहे. बघू शकता इथं मी पाणी गरम करून घेतले की 2 ते 2च मिनटं मी स्टीम घेणार आहे, जेणेकरून पोर्स ओपन होतील आणि ब्लॅकहेड व्हाईटहेड निघायला इझी होईल. स्टीम घेतल्यावर मी फक्त टॉवेलने स्टीम जी आहे ती पुसून घेतली आहे, कारण आपल्याला आता ब्लॅकहेड व्हाईटहेड रिमूव्ह करायचे आहेत. आणि आपण जे स्टेशनरी असते की जिथं पार्लरचं वगैरे साहित्य मिळतं किंवा आपले जे लेडीजचं साहित्य मिळतं, जर तिथं जर तुम्ही गेलात ना आणि ब्लॅकहेड व्हाईटहेड रिमूव्हर मागितलं तर हे अशा प्रकारचं टूल आपल्याला देतात की जेणेकरून आपल्याला ब्लॅकहेड व्हाईटहेड काढायला इझी होतं. थोडंसं हलक्या हाताने प्रेस करायचं, जास्त त्याला प्रेस नाही करायचं, कारण खूप जर तुम्ही प्रेस केलं तर स्किन खूप रेड होते. स्टीम घेतल्यामुळे स्किन आपली ऑलरेडी सॉफ्ट झालेली असते, त्याच्यामुळे इझिली निघून जातात व्हाईटहेड ब्लॅकहेड्स. त्याच्यामुळे जास्त प्रेस करायचं नाही. जिथं जिथं आपल्याला वाटते की आपल्याला इथे व्हाईटहेड्स आहेत, आता मला जास्त ब्लॅकहेड नाही आहेत पण व्हाईटहेड आहेत, आणि चीनला, नोजच्या थोडंसं आपले जे नोजच्या बाजूचा जो एरिया आहे तिथं थोडीशी स्किन आपली टाईट करून घ्यायची आणि हलक्या हाताने व्हाईटहेड ब्लॅकहेड काढून घ्यायचे. इथं आता मी मुलतानी मिट्टी घेतली आणि त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून चांगलं मिक्स करायचं आहे आपण, आणि हे फेसला अप्पर डिरेक्शनने लावून घ्यायचं आहे. नेहमी फेस पॅक आपण लावतो ना, तो खालून जे म्हणजे नोजच्या एरियापासून किंवा चिक्सच्या एरियापासून आपण तो वर घ्यायचा आहे. तो छान लागतो आणि छान प्रकारे डेड स्किन निघते. आणि हे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आपण. आणि त्याच्यानंतरनं सगळीकडे फेसला व्यवस्थित लावून घेतल्यानंतरनं एक, आता माझी स्किन हे कॉम्बिनेशन आहे, खूप ऑइली वगैरे नाही आहे. जर खूप ऑइली असेल तर तुम्ही 10 ते 15 मिनटं पॅक ठेवू शकता, काही प्रॉब्लेम येत नाही. पण माझी स्किन कॉम्बिनेशन आहे, म्हणजे ड्राय आहे आणि ऑइली आहे. सो मला जास्त माझ्या स्किनला ड्राय करायचं नाही आहे. सो त्याच्यामुळे मी हा पॅक फक्त 7 ते 8च मिनटं ठेवणार आहे आणि त्याच्यानंतरनं वॉश करणार आहे. 7 मिनटं मी फेस पॅक ठेवला होता आणि थोडंसं नॅपकिनने डॅब करून मी आधी पॅक पूर्ण ओला करून घेतला आणि हलक्या हाताने तो काढून घेतला आहे. फेस पॅक काढताना खूप जास्त त्याला ओढायचं नाही आहे किंवा स्किनला जास्त प्रेस करायचं नाही आहे. जर आपण 15 दिवसाला आपलं टॅन वगैरे जे उन्हामुळं झालेलं असतं, बाहेर आपण येणं जाणं धुळीमध्ये असतं, तर त्याच्यामुळे आपला फेस टॅन झालेला असतो. तर ही सोपी पद्धतीने आपण जर 15 दिवसातून एकदा जरी आपला चेहरा क्लीन केला तरी आपला चेहरा खूप छान आणि ग्लो दिसतो, फ्रेश दिसतो. आणि जर तुम्हाला 10 ते 15 मिनटं वेळ नसेल तर तुम्ही फक्त दूध आणि त्याच्यामध्ये थोडीशी चिमटभर हळद घालून तुमचा चेहरा फक्त आणि कॉटनने क्लीन करून घेतला तरी तुमचा चेहरा खूप क्लीन आणि ग्लोईंग दिसतो. तर अशा प्रकारे जर तुम्ही घरच्या घरी जरी क्लीनअप केलं कमीत कमी साहित्यामध्ये, जे की आपल्या घरी जे काही अवेलेबल आहे त्याच्यामध्ये, कारण आपल्याला बाहेरून काही आणण्याची गरज नाही आहे. मुलतानी मिट्टीऐवजी तुम्ही बेसन पीठ आणि थोडीशी हळद आणि दूध ही गोष्ट वापरून तुम्ही फेस पॅक तयार करू शकता. आणि जर तुमच्याकडे ब्लॅकहेड व्हाईटहेड रिमूव्हर नसेल तर थोडासा रफ टॉवेल असतो, त्याने हलक्या हाताने जरी तुम्ही असं प्रेस करून घेतलं ना तरी आपले व्हाईटहेड बऱ्यापैकी निघतात. फक्त जास्त प्रेस करायचं नाही. शक्यतो हे टूल्स तुम्हाला मिळेलच, तुम्ही जिथं आपल्या लेडीचं साहित्य मिळतं तिथं ते इझिली अवेलेबल होऊन जातं. तर हे क्लीनअप तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या चॅनलवर येणारे अजून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आणि छान कमेंट करा की जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल आणि अजून चांगल्या प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोचवेल. सो थँक्यू सो मच.